नेहमीप्रमाणे 4 वाजले आहेत. आता मी चहा घेते आणि पुढच्या कामांना लागते. नेहमी ठरवते चहा सोडून देणार, पण शक्यतो चहा सुटेल की नाही मला पण खात्री नाही. थोडा तरी घेते आणि नंतर कामाला लागते. 1 जानेवारीपासून मी ठरवले आहे की मी चहा थोडासा कमी करेल. क्वांटिटी त्याची कमी करेल, पण घेईल आणि एक्सरसाइजकडे किंवा डाएटकडे लक्ष देईल. आता थोडंसं रात्री वाटण शिल्लक राहिलं होतं, धपाटे केले होते. तेच वाटण मी ताटामध्ये घेतलं. आज देखील मी धपाटे बनवणार आहे. थोडीशी कोथिंबीर वगैरे धुवून घेतली. रात्री बनवलेल्या वाटणचा वास जातो, त्याच्यामुळे मी थोडंसं फ्रेश वाटण पण बनवून घेतले होते. हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि थोडेसे जिरे घालून वाटण बनवले आणि ते पण ताटामध्ये घेतले. त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून बेसन, गव्हाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ घेऊन ना हे मी तिंबून घेतलं होतं. तुमच्याकडे थालीपीठला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा. कुठे थालीपीठ बोलतात किंवा कुठे धपाटे बोलतात, तर आमच्या इकडे जास्त करून धपाटे बोलतात. तर मी इथे पळपूटवरती एक कापड घेतले आहे, त्याच्यावरती थोडेसे पाणी शिंपडून अशा प्रकारे मी धपाटे थापून घेते. तुमचे आजचे मेनू कोणते आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. याच्यावरती गोल गोल केले, तव्यामध्ये तेल सोडून ना हे मी भाजून घेतले. तिकडे घरामध्ये खूप आवाज येत होता. म्हटलं काय आहे ते बघावे. विहान आणि विहानचे पप्पा पण बाहेर गेले होते आणि दरवाजा माझ्याकडून ओपन राहिला होता. म्हटलं बघून तर येऊया. तर माकड घरामध्ये शिरलं होतं. 2-3 दिवस झाले हे माकड ना इथेच फिरते. ते ना लवकर बाहेर जातच नव्हते. ठीक आहे म्हटलं त्याला हकलून देऊया आणि नंतर कामाला लागूया. तर इथे राहिलेले धपाटे वगैरे मी करून घेतले. आता म्हटलं विहान आणि विहानचे पप्पा येत आहेत तोपर्यंत काम करून घेऊया. राहिलेली कामे करून घेतली म्हणजे आपण पण संध्याकाळी रिलॅक्स होतो. भाकरी मी आज बनवत होते आणि आईची मला अचानक आठवण झाली. आई मला नेहमी म्हणते की मी ना एका हाताने शक्यतो भाकरी टाकत असते. खूपदा ट्राय केलं 2 हाताने टाकण्याचा, पण ना म्हणजे मला वाटतं की मला हाताला पोळेल. ठीक आहे, आज मी ट्राय करून बघूयात म्हटलं. तर फर्स्ट टाईम आज ट्राय करणार आहे. अ, त्यामुळे मी थोडीशी भीत होते. मला ना असं तव्याला हात लावायचं म्हटलं की फार भीती वाटते. मी ज्या पद्धतीने भाकरी करते त्या पद्धतीने केल्या तरी पण त्या फुगतात. आणि माझे नेहमी असे व्हायचे की म्हटलं भाकरी छान होते ना, तर मग काय हरकत आहे, कशा जरी केल्या तरी त्याला काय असते. पण ठीक आहे म्हटलं आता आई सांगते तर काहीतरी आपल्यामध्ये पण बदल केला पाहिजे. ठीक आहे म्हटलं आज फर्स्ट टाईम ट्राय करून बघूयात. तर आता 1 जानेवारी येतो आहे. तुम्ही काय संकल्प केलेत मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी इथे भाकरी टाकते. तर भाकरी माझी बऱ्यापैकी छान पडलेली आहे. थोडीशी व्यवस्थित करायची त्याला गरज आहे. पण ठीक आहे फर्स्ट टाईम ट्राय करते. आता बघूया. तर भाकरी तर छान झालेली आहे. तर तुम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सेकंड भाकरी मी माझ्या पद्धतीनेच टाकली हे तुम्ही बघितलं असेल. तर ठीक आहे. उद्यापासून नक्की ट्राय करेल. सगळ्या भाकरी मी तशा टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मी माझ्या व्हिडिओजमध्ये ना जास्त व्हॉईस ओव्हर करत असते, कारण इथे आम्ही हायवेच्या शेजारी राहतो. तिथून सारख्या गाड्या येतात जातात. त्याच्यामुळे शक्यतो मला व्हॉईस ओव्हर करावा लागतो. संध्याकाळी इथे ना कुत्रे आहेत, ते सारखे भुंकत असतात. त्याच्यामुळे मला स्टॉप करावे लागते. कुठे कुठे माझ्या आवाजामध्ये चढ उतार होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शक्यतो दिवस रात्र हे चालूच राहणार आहे. धपाटेवरती खाण्यासाठी मी इथे कुकर लावला होता. कुकरमध्ये तूर डाळ शिजत ठेवली होती. त्यामध्ये थोडेसे तेल, हळद आणि टोमॅटो घालून मी कुकर लावला होता. थोडेसे तेल टाकले म्हणजे डाळ ना आपली एकदम अशी स्मूथ शिजते. म्हटलं आता बाकीची पण राहिलेली कामे करून घेऊया. आता 1 जानेवारी येतोय. तुम्ही काही संकल्प केले की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी एक संकल्प केला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. 1 जानेवारीपासून मी ठरवले आहे की एक्सरसाइजकडे फुल फोकस करायचा आहे. 1 तास वर्कआउट करायचं आहे, 1 तास चालायचे आहे. तिकडे कुकरमध्ये डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं इकडची सगळी कामे करून घेऊया. आता संध्याकाळी पण विहानला टाईम द्यायचा असतो. मंथन ऑलिम्पियाडचे पण एक्झाम त्याच्याजवळ आलेले आहेत. विहान ना खूप खेळकर आहे. संध्याकाळी तो खेळून आल्यानंतर खूप कंटाळतोय आणि लवकर झोपी जातो. त्यामुळे घरातली सगळी कामे मी पटपट आवरून घेत असते. जेवण वगैरे झालं म्हणजे झोपी गेला ना पण आपण पण निवांत होतो. डाळ पण शिजलेली आहे. आता मी भाजी टाकून घेते. तेलामध्ये जिरी, मोहरी, चिरलेली मिरची टाकलेली आहे. कारण धपाटीमध्ये पण खूप सारी पेस्ट घातली होती. म्हटलं जास्त तिखट नको करायला. थोडीशी हळद, धनिया पावडर आणि ही डाळ मी ॲड केली आहे. याला आता मिक्स करून घेते आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवते. नेहमीप्रमाणेच ही मी भाजी बनवली आहे. तुम्ही धपाट्यावरती कोणती भाजी करता कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टाईम मी ती भाजी बनवेल. स्वयंपाक वगैरे बनवून झाला. आता विहान येण्याचा टायमिंग पण झाला होता. म्हटलं आता बाकीची राहिलेली कामे पण पटापट करून घेऊया.
डीप क्लीनिंग करायला घेतली, पण नंतर लक्षात आले की आता संक्रांत जवळ आलेली आहे, त्यामुळे डीप क्लीनिंग करावीच लागणार आहे. वरूनच असा कट्टा वगैरे, गॅस वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि तुम्ही गॅसच्या पलीकडच्या साईडला बघत असाल, तिकडे ती गॅसची जी नळी आहे ना, तिथून खूप कॉक्रोच झालेत. ते कॉक्रोच ना रात्री संध्याकाळी 2 वाजता आपण उठलोत ना, तर खूप कॉक्रोच तिथून बाहेर येत आहेत. इथे आईंनी भाजी आणून ठेवली होती. आता पुढे व्लॉग तुम्हाला कंटिन्यू मी करणार होते, पण हे सगळं काम करायचं होतं आणि आता मुलांचा स्टडी पण घ्यायचा आहे. आधी जेवण वगैरे करून घेतले आणि नंतर स्टडीला बसलो. मळ्यातून आणलेले हे बोर खात तो स्टडी करत होता. त्याला ना बोर खूप आंबट लागत होते, तरी देखील त्याला तेच बोर खायचे होते. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.